नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी एम एन नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक सी एच ओच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे. आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला जे आहे क्लासेस संदर्भात एक इम्पॉर्टंट सांगतो की पहा, सर्वांना माहिती आहे DMA, DHS आणि CHO या तिन्ही भरती यावर्षी होणार आहेत. ठीक आहे. सर्व प्रोसेस सर्वांनाच माहिती आहे. CHOचं तर ऑलरेडी चालू आहे, प्रोसेस कोर्टामुळं थांबलेला आहे. त्यानंतर DHSचं पण ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की प्रोसेस चालू आहे. आता लेटेस्टमध्ये वॅकन्सीचे पण व्हिडिओ पाहिलं आपण. त्यामध्ये आता काल 2 दिवसापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्यामध्ये आरोग्यमंत्री जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की जे आहे ते प्रोसेसमध्ये चालू आहे. 5,000 ते विषय असा त्या निघाला की विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की PSC वगैरे जे आहेत त्या बांधणं झालं तरी पण का वर्किंग होत नाही आहे, तर त्यासाठी जे आहे स्टाफ जे आहे गरजेचा असतो आणि स्टाफ भरणं इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की प्रोसेसमध्ये आहे ते लवकरच भरण्यात येईल आणि पूर्ण हे जे PSC आहेत जे 50% PSC झालेले आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये ते आपण चालू होतील म्हणून. ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला महत्त्वाची माहिती की भरती येणार आहे. आता तुम्ही जर अभ्यास करत नसताल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाबा, अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही स्टडी करत असाल आणि तुम्हाला स्टडीमध्ये हार्ड जात असेल, पहा कोणत्याही शिक्षणामध्ये कोणत्याही या ठिकाणी तुम्हाला एक गुरु असणं गरजेचं असतं. विदाऊट गुरु तुम्ही अभ्यास वगैरे करणं कठीण जातं. त्या ठिकाणी तुम्हाला स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला घेऊन आलो आहे मी सक्सेस करिअर अकॅडमी, जी की खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी मागील काही वर्षामध्ये 1000+ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या अकॅडमीमार्फत लागलेले आहेत, जे की DMA DHSमध्ये जॉब करत आहेत. 2023मध्ये पण 250+ विद्यार्थी या अकॅडमीचे लागले आहेत. म्हणजे खूप चांगला आकडा आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये चांगलं सक्सेस या अकॅडमीला भेटायला लागले आणि याचे श्रेय पूर्ण हेमंत सर आणि सागर सरांना जातं, जे की महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या अकॅडमी हे चालवत आहेत, ज्यामध्ये सर्व प्रकारचे जे आहेत एक्सपर्ट यांनी कलेक्ट करून ते त्या ठिकाणी क्लासेस घेत आहेत. ज्यामध्ये नॉन टेक्निकल खूप महत्त्वाचा पोर्शन असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहेत नॉन टेक्निकलमध्ये मार्क जातात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक या ठिकाणी स्पेशल सांगतो की जे आहे RRBचा जो आत्ता पेपर झाला होता त्यामध्ये जे 30 मार्क होते, 30 मार्कामधला जे आहेत सगळे हार्ड क्वेश्चन होते. कारण त्यांना जे आहेत आपले जे आहेत विद्यार्थी जे असतात हे टेक्निकल करून जातात आणि त्यांना नॉन टेक्निकल हार्ड जात असतं. त्यासाठी तुम्हाला नॉन टेक्निकलचं अभ्यास असणं गरजेचं आहे आणि ते अभ्यास तुम्हाला या अकॅडमीद्वारे खूप चांगल्या प्रकारे घेतलं जातं, ज्यामध्ये हे सर्व त्या त्या क्षेत्रामधले एक्सपर्ट आहेत. नॉन टेक्निकलचे मराठी असेल, इंग्लिश असेल, रिझनिंग असेल, GK असेल, ते एक्सपर्टद्वारे या ठिकाणी तुम्हाला हे क्लासेस घेतले जातात. ज्यामध्ये तुम्हाला पहा फीस पहा खूप कमी आहे. 2500 रुपये या ठिकाणी फीस आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय कव्हर केलं जातं, तांत्रिक व अतांत्रिक पूर्ण अभ्यासक्रम, आगामी परीक्षेची संपूर्ण तयारी, लाईव्ह अँड रेकॉर्डेड क्लासेस घेतले जातात. अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी तुम्हाला असतात. आता तुम्हाला जर लावायचं असेल, ठीक आहे, तर लावायची सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला काय करायचं आहे, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप कोणता डाउनलोड करायचा आहे, सक्सेस करिअर अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर DMA, DHS, CHO, ESIC, नॉर्सेट वगैरे सर्व क्लासेसचे बॅचेस आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जे तुम्हाला लावायचे आहे ते तुम्ही लावू शकता. अडचण येत असेल तर तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. अन्यथा या ठिकाणी हा स्क्रीनशॉट काढून घ्या. यामध्ये 3 नंबर दिलेले आहेत. या नंबरापैकी कोणत्याही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुमचं अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, ऑनलाईन बॅच पण आहे आणि ऑफलाईन बॅच पण आहे. ऑनलाईन बॅच तुम्ही ऑनलाईनमध्ये मोबाईलद्वारे कुठे पण राहून पाहू शकता आणि ऑफलाईन बॅच जे आहे नाशिकमध्ये आहे मित्रांनो. तर खूप चांगली संधी असणार आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर बॅक टू द टॉपिक जे आहे आपला जो CHOच्या संदर्भातला अपडेट पहा. CHO पद भरतीचं जे आहे कोर्टामध्ये केस चालू आहे. बऱ्याच मित्रांचे जे आहेत कमेंट येत आहेत की सर CHOच्या पद भरतीचं काय इश्यू चालू आहे. पहा, सर्वांना माहिती आहे, ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी CHO जे आहे ही भरती कोर्टामध्ये केस चालू आहे. तर कोर्टामध्ये केस ही जी आहे तारीख वारंवार पुढे चाललेली आहे. यांना केंद्र सरकारनं याचा कमिटी वगैरे गठीत करण्यात आली होती. जी कमिटी आता त्यांचं जे काही प्रोसेस आहे पूर्ण मोस्ट ऑफ द झालेला आहे. त्यानंतर आता हे जे आहे लवकरच क्लिअर होऊन जात आहे असं या ठिकाणी दिसत आहे. फक्त आता 16 मार्चला याची तारीख होती. दिनांक 16 मार्च 2026 रोजी जे आहे CHO पदभरती समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे आहे पदभरती संदर्भातील तारीख जी आहे बोर्डवर येऊ शकली नाही. आता ॲक्च्युली जी आहे जी तारीख होती ती बोर्डवर येऊ शकली नाही, परंतु उद्या कोर्टामध्ये वकिलामार्फत म्हणजेच आता आजच्या दिवशी ठीक आहे, हे कालचं होतं, आज 17 तारीख आहे, लक्षात असू द्या. 16 तारखेचा विषय होता, आज 17 तारीख आहे. तर आजच्या दिवशी वकिलामार्फत सर्क्युलेशन जे आहेत दाखल करण्यात येत आहे, जे की
आज त्या ठिकाणी सबमिट करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यावरून पुढील तारीख, आता आज जे काही सबमिट करतील त्यानुसार जे आहे पुढील तारीख जी आहे त्या ठिकाणी कळेल. आता पुढील तारीख म्हणजे जे काही असं नका हे करू की खूप दिवस वगैरे लागतील वगैरे मित्रांनो, जास्त दिवस लागणार नाही. पुढील तारीख म्हणजे मोस्टली जे आहे 1 महिन्याच्या आतमध्येच यायची शक्यता असते. 1 मंथ जे आहे 1 मंथच्या आतच नेक्स्ट हिअरिंगची डेट येऊन जाईल आणि त्या याच्यामध्ये मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम जे आहे या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, केंद्र शासनाचा जो आहे आपला जबाब जो आहे दाखल केलेला असून यानंतर केस यामध्ये लवकरात लवकर सुनवाई होतील आणि लवकर जे आहे रिझल्ट लावण्याची अपेक्षा आहे यामध्ये. ठीक आहे, केंद्र शासनानं त्यांचा जो आहे त्यांचा जो कमिटीचा फीडबॅक आहे, कमिटीचं जे काही त्यांचं पूर्ण तयार केल्यानंतर जे काही ॲब्स्ट्रॅक्ट आहे, जे काही त्यांचं आहे की बाबा आता काय होईल पुढे, त्यांनी काय करायला सांगितले वगैरे, तर ते असून त्यानंतर त्यांनी केसमध्ये लवकरच लवकर सुनवाई होईल असं त्या ठिकाणी रिझल्ट लावण्याची अपेक्षा आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, कोर्टामार्फत जे आहे, जे काही कोर्टामार्फत जे आहे जोपर्यंत स्थगिती निघत नाही, आता महत्त्वाचा पॉईंट हाच आहे, कोर्टामार्फत जोपर्यंत स्थगिती निघत नाही तोपर्यंत पदभरतीची पुढची कुठलीही प्रक्रिया होणार नाही. लक्षात असू द्या, पदभरतीची कुठलीही प्रक्रिया जी आहे होणार नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जी काही ऑफिशियल अधिकृत माहिती असेल ते नक्कीच तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती होती. आता त्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला ॲड करतो. CHO जे आहे ऑलरेडी एक मी व्हिडिओ बनवला होता, एक सर्क्युलर पण सगळीकडे पाहिला असेल, ग्रुपमध्ये वगैरे सगळीकडेच आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे आहे CHOच्या पदभरतीबाबत बिंदू नामावली, ठीक आहे, बिंदू नामावली जे आहे प्रोसेस चालू आहे. आता बिंदू नामावलीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे काही फायनल आहे, ज्यामध्ये पुढे जे काही भरती करायचं आहे त्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारे पूर्ण प्रोसेस केली जाईल वगैरे ते सर्व त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. फक्त ते वाट पाहत आहेत की कोर्टाचा केस कधी सॉल्व्ह होऊन जाईल. कोर्टाची केस सॉल्व्ह झाल्यानंतर ते लगेच प्रोसेस कंप्लीट होईल आणि त्यामध्ये म्हणजे पुढं जो वेळ लागणार आहे तो वेळ लागू नये त्यासाठी त्यांनी ते प्रोसेस तयार करून ठेवणार आहे. तर त्यामुळं घाबरायचं काहीच काम नाही आहे, टेन्शन घेऊ नका. पेपर होणार आहे, अभ्यास करा, अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेपर होणार नाही, पेपर कॅन्सल होईल वगैरे असं विचार करत असाल तर असं नाही होणार. मोस्टली पेपर होण्याची शक्यता आहे, कारण ऑलरेडी खूप दिवसापासून हे चालू आहे आणि याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे. एक पेपर कॅन्सल करणं म्हणजे बऱ्याच या ठिकाणी वेळ वगैरे लागत असतो, त्यामध्ये पेपर तयार केला जातो, सर्व गोष्टी केल्या जातात. त्यामुळे सर्व कॅन्सल होण्याची शक्यता मोस्ट ऑफ द कमीच आहे, ते होणारच नाही आहे. पेपर नक्कीच होऊन जाईल. पेपर सर्वांना द्यायची इच्छा असेल तर नक्कीच द्या. पेपर तुम्ही या ठिकाणी टाळू नका. या ठिकाणी CHO म्हणजे खूप चांगलं पोस्ट आहे, ज्यामध्ये जवळपास 40,000 या ठिकाणी पे स्केल असतो, ज्यामध्ये आता या ठिकाणी वाढत आहे, जे 35 प्लस या ठिकाणी 5 असं जे आहे नवीन नियमानुसार या ठिकाणी चालू झालेलं आहे. अगोदर 25 प्लस 15 होतं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे एकूण 40 अशा प्रकारे होतं. तर चांगला स्केल पण या ठिकाणी पडत आहे मित्रांनो. त्यासाठी खूप चांगली संधी आहे, अभ्यास करा. जे तुम्ही ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जॉब करायला संधी भेटते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून अपडेट जे आहे ते लवकरात लवकर तुम्हाला पोहोचून जातील. धन्यवाद मित्रांनो.